आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. बघा हे सर्व प्रश्न पहा येणाऱ्या परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. भारतामध्ये विचारले कोणत्या राज्याचं लिंग गुणोत्तर प्रमाण सर्वात जास्त आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल. बघा केरळ या राज्याचं भारतामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा या ठिकाणी काय विचारलाय. नाबार्ड या बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. नाबार्ड बँकेची स्थापना सन 1982 या वर्षी पहा नाबार्ड या बँकेची स्थापना झाली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक कोणती असेल. बघा SBI स्टेट बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा पहा या ठिकाणी काय विचारलंय. अप्रत्यक्ष कराचा भार खालीलपैकी कोणावर पडतो. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. अप्रत्यक्ष बघा कराचा भार हा प्रामुख्याने ग्राहकावर या ठिकाणी पडत असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5वा पहा या ठिकाणी काय विचारलंय. भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. संत एकनाथ महाराजांनी पहा भावार्थ रामायण या ग्रंथाची त्यांनी रचना केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा 6वा काय विचारलाय. पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता देश बनलेला आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पारंपरिक बघा टपाल सेवा बंद करणारा जगामधला पहिला देश म्हणजे डेन्मार्क देश होय. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा पहा काय विचारलाय. महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे बघा नवीन पोलीस महासंचालक कोण बनले. सर्वांनी सांगायचे ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. सदानंद दाते महाराष्ट्र या ठिकाणी राज्याचे नवीन पोलीस महासंचालक बनलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा या ठिकाणी बघा काय विचारलाय. भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था म्हणजे काय. इंडियन AI रिसर्च ऑर्गनायझेशन बघा यांची स्थापना कोणत्या ठिकाणी केली जाणार आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल. गांधीनगर बघा या ठिकाणी ही संस्था स्थापन केली जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक 11वा बघा या ठिकाणी काय विचारलाय. कुशावती हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा तिसरा जिल्हा बनला आहे. बघा सर्वांनी सांगायचंय कुशावती बघा तर या ठिकाणी गोवा या राज्याचा या ठिकाणी तिसरा जिल्हा या ठिकाणी बनलेला आहे. कुशावती बघा गोवा राज्याचा तिसरा जिल्हा बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. जगामधला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोणता आहे. जगामधला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोणता बनला तर भारत देश बनलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क कुठं आहे. सर्वांनी सांगायचंय हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क कोणत्या ठिकाणी असेल तर बघा पुण्याला आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. 23 डिसेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील बघा परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. 23 डिसेंबरला कोणता दिवस आपण साजरा करतो. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. 23 डिसेंबरला आपण राष्ट्रीय किसान दिन या ठिकाणी साजरा करतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलाय. शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले पठार आहेत. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. शॉनचे बघा पठार प्रामुख्याने म्यानमार या देशामधले पठार आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. अरबी समुद्राची राणी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात. अरबी समुद्राची राणी कोचीन या शहराला म्हणतात. बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय. समान नागरिक कायदा यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे. बघा सर्वांनी सांगायचे समान नागरिक कायदा यांच्या संबंधीचं कलम 44 आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्याचं लोकनृत्य कोणतं असेल? महाराष्ट्र राज्याचं लोकनृत्य कोणतं आहे? कोणतं आहे सर्वांनी सांगायचे? लावणी हे महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 19 काय विचारलाय? लेपचा. लेपचा काय आहे? आदिवासी जमात आहे. कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा सर्वांनी सांगायचं, लेपचा ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने सिक्कीम या राज्यामध्ये आढळते. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, भारतामधला सर्वात उंच वृक्ष कोणता आहे? भारतामधला सर्वात उंच वृक्ष कोणता असेल? बघा सोपा आणि बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामधला सर्वात उंच वृक्ष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 देवदार हा भारतामधल्या या ठिकाणी सर्वात या ठिकाणी उंच वृक्ष आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात, आदिवासी संशोधन संस्था, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? आदिवासी संशोधन व विकास व प्रशिक्षण संस्था पुण्याला आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय कुठं आहे? संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय कुठं आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय न्यूयॉर्कला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा, या ठिकाणी काय विचारलाय? भारतीय कृषी अनुसंधान संस्था, भारतीय कृषी अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कुठं आहे? भारतीय कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्ली या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, उच्च न्यायालय, उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट, उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा प्रत्येक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. कलम 214, कलम 214 बघा उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम आहे. सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकपेशीय प्राण्याला खालीलपैकी काय म्हणतात? एकपेशीय प्राण्याला खालीलपैकी काय म्हणतात? तर योग्य उत्तर काय असेल? एकपेशीय प्राण्याला आदिजीव असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 या ठिकाणी काय विचारलं? गोदान, गोदान या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? गोदान हे प्रसिद्ध पुस्तक बघा गोदान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्रेमचंद, प्रेमचंद गोदान या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 काय विचारलाय? वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर काय असेल? जेम्स वॅट, जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध त्यांनी लावलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हाडाच्या निकोप वाढीसाठी, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते? सर्वांनी सांगायचे बघा, हाडाच्या निकोप वाढीसाठी ड जीवनसत्व महत्त्वाचे असते. ड जीवनसत्व म्हणजे कोणतं असेल? कॅल्सिफेरॉल. बघा ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव काय आहे? कॅल्सिफेरॉल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रतिरोध प्रकारचा पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले, प्रतिरोध प्रकारचा पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा महाराष्ट्र राज्यामध्ये कोकण भागामध्ये पडतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामधला दुर्मिळ पक्षी कोणता असेल? महाराष्ट्र राज्यामधला दुर्मिळ पक्षी या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. माळढोक बघा हा पक्षी महाराष्ट्र राज्यामधला दुर्मिळ पक्षी आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सर्वांनी सांगायचं आहे, सोपा प्रश्न आहे बघा. पुणे हे शहर मुळा मुठा नदीच्या काठावरचं बघा महत्त्वपूर्ण शहर आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मिहान, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नगर ते कल्याण, नगर ते कल्याण या महामार्गावर कोणता घाट लागतो? बघा सर्वांनी सांगायचंय, नगर ते कल्याण या महामार्गावर बघा माळशेजा घाट लागतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय? तेल्या, तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकासंबंधीचा रोग आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? तेल्या, तेल्या बघा हा रोग या ठिकाणी डाळिंब या पिकासंबंधीचा रोग आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक 38, खरोसा लेणी, खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? खरोसा लेणी लातूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. बघा लातूर जिल्हा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कल्याण सोना. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता.
कल्याण सोना कोणत्या पिकाची जात आहे? बघा आता सर्वांनी सांगायचे गहू, तांदूळ, ज्वारी, कापूस याचे योग्य उत्तर काय असेल? कल्याण सोना पहा गहू या पिकाची एक प्रमुख जात आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या बघा लेणी आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? कोल्हापूर ते गोंदिया, कोल्हापूर ते गोंदिया यांच्या दरम्यान कोणती रेल्वे गाडी धावते? बघा सर्वांना माहीत आहे कोल्हापूर ते गोंदिया बघा महाराष्ट्र एक्सप्रेस या ठिकाणी रेल्वे गाडी धावते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कुठं असेल? पश्चिम रेल्वे बघा एकदम आपल्याला पश्चिमेकडे जायचं आहे. पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे? चर्चगेट मुंबई बघा या ठिकाणी पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा निलगिरी या पर्वतरांगेमध्ये निलगिरी या पर्वतरांगेमधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा हा प्रश्न प्रत्येक या ठिकाणी परीक्षेमध्ये हा प्रश्न या ठिकाणी रिपीट होत असतो. सर्वांनी सांगलं का? सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे का? निलगिरी या पर्वतरांगेमध्ये दोडा बेटा हे सर्वोच्च शिखर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. कुद्रेमुह लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये असेल? सर्वांनी सांगायचं बघा कुद्रेमुह हा लोहपोलाद कारखाना कर्नाटक या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग कोणता असेल? सर्वात प्राचीन उद्योग कोणता असेल? बघा सुती वस्त्र उद्योग हा भारतामधला सर्वात प्राचीन उद्योग आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठं असेल? दक्षिण मध्य रेल्वे बघा सर्वांनी सांगायचे दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय हे सिकंदराबाद या ठिकाणी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 मार्गा गोवा, मार्गा गोवा हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा याच्यामध्ये बघा मार्गा गोवा या शब्दामध्येच बघा गोवा आलेला आहे. बघा मार्मा गोवा हे बंदर मग कुठे असेल? गोवा राज्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? PYQ प्रश्न आहे 17 मे. 17 मे बघा या दिवशी काय असतो? जागतिक दूरसंचार दिन असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 मोपला ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा लेपचा आपला बघा याच व्हिडिओमध्ये बघा आपला प्रश्न झाला होता लेपचा ही आदिवासी जमात कुठे आढळते? लेपचा सिक्कीम राज्यामध्ये आढळते. तर मोपला ही आदिवासी जमात केरळ राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणतं असेल? सर्वात कमी लोकसंख्या सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये आढळते. सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम राज्यामध्ये आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा जनगणनेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? जनगणनेचे जनक कोणाला म्हणतात? बघा नवीन प्रश्न आहे हा. जनगणनेचे जनक आपण कोणाला म्हणतो? ॲडम स्मिथला आपण काय म्हणतो? अर्थशास्त्राचे जनक असे आपण ॲडम स्मिथला म्हणतो. तर जनगणने जनक कोण असतील मग? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे सर डेझिल एबेर्टसेनला आपण जनगणने जनक असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कुटुंब नियोजन हा कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? कुटुंब नियोजन बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1952 या वर्षी पहा कुटुंब नियोजन हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 उस्मानिया विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उस्मानिया विद्यापीठ हैदराबादला आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सूर्योदयाच्या टेकड्या सूर्योदयाच्या टेकड्या कोणत्या टेकड्यांना म्हणतात? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचे. सूर्योदयाच्या टेकड्या नंदी टेकड्यांना म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे? बघा सर्वात पहिल्यांदा बघा खालीलपैकी कोणती संकल्पना आहे? अग्रक्रम भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये तर न्याय बघा या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा एड्स हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? एड्स बघा एड्स बघा हा प्रामुख्याने विषाणूपासून या ठिकाणी होणारा रोग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रांना काय म्हणतात? पक्ष्यांचा अभ्यास बघा आपण प्रामुख्याने ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये पक्ष्यांचा अभ्यास केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा चिल्का हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? चिल्का राजस्थान, बिहार, ओरिसा यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण